नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 26 मे 2026. मंडळी, मे महिना संपत आला की खरीपाच्या तयारीच्या कामांना वेग येतो. खरीपातली आपल्याकडची मुख्य तृणधान्य पिकं म्हणजे भात आणि नाचणी या पिकांसाठी शेताच्या तयारीच्या कामात तुम्ही सर्वजण गुंतला असाल नाही का? मंडळी, आज आपण भात लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता आपला खरीप हंगाम सुरू होईल आणि या खरीप हंगामातलं आपल्या कोकणामधलं अतिशय महत्त्वाचं पीक म्हणजे भात. आपल्याकडची बरीचशी शेती ही पावसावरती अवलंबून आहे आणि त्यातही भात पीक हे प्रामुख्याने आपल्याकडचं पावसावरती अवलंबून आहे. आणि सध्या आपण बघतो आहोत की जेवढं उत्पादन भात पिकाचं अपेक्षित आहे तेवढं आपल्याला मिळत नाही. यामागे खूप कारणं आहेत. ही कारणं तर आपण जाणून घेणार आहोतच. त्याचबरोबर भात लागवडीचं जे सुधारित तंत्रज्ञान आहे त्याविषयी देखील आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली जे आहे तेथील सहाय्यक प्राध्यापक तसंच टेटवली विभागाचे प्रभारी अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं आपल्याकडच्या या भात पिकाविषयी सांगा. मॅडम, आपणा सर्वांना माहीतच आहे की भात हे तृणधान्य वर्गातील महत्त्वाचं अन्नधान्य पीक असून आपल्या जगामधील जवळपास 2/3पेक्षा जास्त लोकांचं प्रमुख अन्न पीक म्हणून भाताला ओळखलं जातं. म्हणजेच भात हे जगातील कोट्यावधी लोकांचं जीवन आहे असं म्हणण्यास हरकत नाही. बरोबर. आता तांदूळ हा अनेक विभिन्न संस्कृतीच्या आहारविषयक परंपरांचा एक अविभाज्य भाग आहे. जगामध्ये 60% तर आपल्या भारतामध्ये 75% लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे. आशिया खंडातील 200 कोटींहून जास्त लोकांना 70%हून अधिक उष्मांक म्हणजेच कॅलरीज पुरवणारं पीक म्हणून भाताला ओळखलं जातं. प्रति 100 ग्रॅम भातामध्ये 385 किलो कॅलरीज उष्मांक, 6.8 ग्रॅम प्रथिने, 78.2 ग्रॅम कर्बोदके, 0.5 ग्रॅम फॅट्स, 10 मिलीग्रॅम कॅल्शियम, 0.2 ग्रॅम तंतुमय पदार्थ आहेत. आता अर्थव्यवस्थांच्या विकासात अन्न सुरक्षिततेबाबतीच्या प्रश्नावरील प्रमुख उपाय म्हणून भात या पिकाकडं जागतिक स्तरावरती बघितलं जातं. आता त्यामुळं तांदूळ म्हणजे अन्नच नाही तर त्याहून अधिक काहीतरी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर तांदूळ एक समाजव्यवस्था आहे, तांदूळ एक संस्कृती आहे, तांदूळ एक राजकारण आहे, व्यापार आहे, तसंच तांदूळ हे माळ रानावरील सौंदर्य आहे आणि समाजातील मानवाप्रमाणे एक अविभाज्य अंश आहे. थोडक्यात तांदूळ एक जीवन आहे. आता भारतातील उत्पादकता जर आपण पाहिली तर आपल्या राज्याची सरासरी उत्पादकता ही 2.06 टन प्रति हेक्टर असून पंजाब राज्याची 4.04 टन तर तमिळनाडू राज्याची 3.76 टन व आंध्र प्रदेश या राज्याची 3.77 टन या राज्यांच्या तुलनेत आपल्या महाराष्ट्राची उत्पादकता खूपच कमी आहे. आणि जागतिक स्तरावर भाताची उत्पादकता सर्वात जास्त जपान देशाची असून ती 7.16 टन असून त्या खालोखाल चीन या राष्ट्राची 7.06 टन आहे. मात्र भारताची 2.77 टन अशी उत्पादकता असून गेल्या 10 वर्षातील स्थिर उत्पादकता पाहता उत्पादकता वाढवणे हे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. आता महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता 2.06 टन असून आपल्या कोकणातील उत्पादकता ही सरासरी 2.23 टन प्रति हेक्टर एवढी आहे आणि ती वाढवण्याससुद्धा भरपूर वाव आहे. सर, आत्ताच बोलताना तुम्ही आकडेवारी सांगितली, त्यातून दिसून येत आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची उत्पादकता ही इतर राज्यांच्या तुलनेने खूपच कमी आहे.
होय तर मॅडम. ही उत्पादकता कमी येण्याची कारणं कोणती आहेत? आता प्रामुख्याने सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित वाणांच्या लागवडीखालील क्षेत्र जे आहे हं, ते अत्यंत कमी आहे. सुधारित लागवडीच्या तंत्रज्ञानाचा अल्प प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांकडून वापर केला जातो. हां, तसंच आपल्या कोकण विभागाचा विचार केला तर कोकण विभागामधील शेती ही डोंगर उतारावरील असल्यामुळे यांत्रिकीकरणाचा वापर आपल्या कोकण विभागात अतिशय कमी प्रमाणात केला जातो. हां, त्यामुळं तसेच वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत बियाणे, खते, कीटकनाशके या निविष्ठा पोहोचण्यासाठी पुरवठ्यामधील अडचणी हं, आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी आपली भात शेती असल्यामुळे हं, भात पिकाचे उत्पादन कमी येण्यामागे ही काही महत्त्वाची प्रमुख कारणे आहेत. हं. त्यामुळं जर आपल्याला भाताचं उत्पादन वाढवायचं असेल तर सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून ज्या काही नवीन सुधारित जाती आहेत त्यांचा अवलंब करणं फार गरजेचं आहे. आताच तुम्ही सुधारित जातींची लागवड करायची याविषयी बोललात, तर याविषयीच आम्हाला माहिती सांगा. म्हणजे ही जे सुधारित पीक आहे त्यासाठी हवामान आणि जमिनीची निवड कशी करावी, त्याचप्रमाणे जमिनीची पूर्व मशागत कशी करावी याविषयी आम्हाला सांगा. तर हवामानाचा विचार केला तर आपल्या कोकणामध्ये भाताची जी लागवड आहे ती खरीप हंगामात मुख्य करून सर्व भागामध्ये केली जाते. हां, साहजिकच ह्या भात पिकासाठी आपल्या कोकणामध्ये असलेलं उष्ण व दमट हवामान जे आहे ते चांगले मानवते. हं, या पिकाच्या वाढीसाठी 24 डिग्री सेल्सिअस ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान आणि सरासरी 50 ते 70% आर्द्रता ही पोषक असते. हां, तसंच भात या पिकाला सरासरी 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची गरज असते हं. आणि मला वाटतं आपल्या कोकणामध्ये कोकणामध्ये तेवढा पाऊस तेवढा पाऊस पडतोच. पडतो. हं, पुरेसा पाऊस आणि सिंचनाची सोय जर उपलब्ध असेल तर हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येऊ शकतं. हां, आता जमिनीचा विचार केला तर सेंद्रिय पदार्थांनी युक्त, हं, पोयटा व चिकणमाती युक्त तसेच जमिनीचा सामू जो आहे ज्याला आपण pH म्हणतो तो 5 ते 8 या दरम्यान जर असेल तर आपल्याला या भात पिकापासून अधिक उत्पादन मिळू शकतं. हां. तसंच पाणी पुरवठ्याची जर सोय असेल तर भाताचे पीक हे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपण घेऊ घेऊ शकतो. शकतो. बरोबर. आता यासाठी पूर्व मशागत जी आहे ती चांगली भात पिकाची वाढ होण्यासाठी करणं अत्यंत गरजेचं असतं. हं, पूर्व मशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि त्यामुळे काही प्रमाणात तणांचे आणि किडी व वेगवेगळ्या रोगांचं नियंत्रण होण्यास मदत होते. हां, त्यासाठी आपण जमिनीची उभी आडवी नांगरट करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावयाची आहे हं, आणि लागवडी पूर्वी सर्वसाधारणपणे 2 आठवडे अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत तसंच याला पर्याय आता गांडूळ खत सुद्धा आपण देऊ वापरू शकतो. तर हं. ते आपण शेतात पसरवून घ्यायचं आहे. बरोबर. म्हणजे सुधारित जातीची निवड करताना हवामान, जमीन आणि पूर्व मशागत या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. होय होय मॅडम. आता या पिकाच्या सुधारित कोणत्या लागवडी सांगता येतील? तर भात शेतीमध्ये लागवडीचा आपण जर प्रकार बघितला तर त्यात 3 प्रमुख भाग पडतात. त्यात हां. पहिला म्हणजे रोपवाटिकेत रोपं तयार करून त्याची पुनर्लागण केली जाते. हं, याला लावणी पद्धत म्हणतात. हं, तर ज्या ठिकाणी 1000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी ही लावणीची पद्धत वापरतात. हां, प्रामुख्याने कोकण आणि विदर्भ या विभागातील लावणी पद्धतीमध्ये हे भात पीक घेतलं जातं. हं, यामध्ये जपानी पद्धत म्हणजे ओळीत लावणी पद्धत, 4 सूत्री पद्धत तसंच श्री लागवड पद्धत या सुधारित पद्धतीने भाताचं पीक घेतलं जातं. आता दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे पेरभात लागवड. यामध्ये अपारंपरिक विभाग तसंच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र ज्या ठिकाणी मध्यम ते भारी जमिनी दिसून येतात अशा ठिकाणी पाभर किंवा पेरणी यंत्राच्या साहाय्याने पेरणी केली जाते. हां, आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये टोकन पद्धतीचा समावेश होतो. हं, ज्या ठिकाणी 1000 मिलीमीटरपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडतो आणि मध्यम ते भारी जमिनी असलेल्या भागात
टोकन पद्धतीने भात पिकाची पेरणी केली जाते. हां. तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कमी पाऊसमान असलेला प्रदेश, तसंच सध्या शून्य मशागत भात लागवड तंत्रज्ञान म्हणजेच सगुणा भात लागवड तंत्रज्ञान सुद्धा वापरली जात आहे. हां. त्याचप्रमाणे प्लास्टिक आच्छादन तंत्रज्ञान ही सुद्धा अलीकडच्या काळातील भात लागवड प्रचलित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बरोबर. तसंच रहू पद्धतीचा अवलंब जो आहे तो आपत्कालीन परिस्थितीत केला जातो. हां. म्हणजे कॉन्टिंजन्सी प्लॅनिंगचा हा एक भाग आहे. हां. ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते, बरोबर. जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि लावणी केलेला भात वाहून जातो हां. किंवा बऱ्याच वेळा पावसामध्ये खंड पडतो आणि बरोबर. तयार केलेली रोपं शेतकरी लावू लावू शकत शकत नाहीत. नाहीत. अशा वेळी रहू पद्धतीचा वापर वापर केला केला जातो. जातो. आता बऱ्याच वेळा सुरुवातीची धूळ वाफ्यावर केलेली पेरणी जी आहे ती अतिवृष्टीने वाहून जाते किंवा परत गादी वाफे करणे शक्य नसतं. त्यावेळी मोड आलेले जे बी आहे त्याला रहू म्हणतात. ते बी चिखलणी करून त्यावर फोकून फेकून पेरलं जातं. बरोबर. तर अशा क्षेत्रात पाणी साचणार नाही याची शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावयाची आहे. आणि पाणी आणि तणांचा त्रास असलेल्या खार जमिनींमध्ये या पद्धतीचा चांगला उपयोग झाल्याचं आढळून आलेलं आहे. तर पुनर्लागण पद्धतीत प्रति हेक्टरी रोपांची संख्या जी आहे ती योग्य राखली तर पिकाची जोमदार वाढ होते आणि उत्पन्न जास्त मिळते. त्यामुळे बहुतांश शेतकरी जे आहेत ते भाताची लागवड ही पुनर्लागण पद्धतीनेच करतात. त्यासाठी रोपवाटिकेत रोपे तयार करण्याची आवश्यकता असते. स्थानिक परिस्थिती, हवामानातील घटक, पावसाचा लहरीपणा, आर्थिक बाब इत्यादी गोष्टींचा विचार करून आपण रोपे तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू शकतो. बरोबर. आत्ताच सर तुम्ही भात पिकाच्या सुधारित लागवडीविषयी सांगितलं आणि ते सांगताना तुम्ही म्हणालात की रोपवाटिकेत रोपं तयार केली जातात. तर भाताच्या रोपवाटिका व्यवस्थापनाविषयी आम्हाला सांगा. तर आपल्या कोकणाचा विचार केला तर कोकणातील रोपवाटिकेत तणांच्या नियंत्रणासाठी भाजावळ किंवा राब या पारंपरिक पद्धतीचा अवलंब बरेच शेतकरी करतात. हो. परंतु खरं सांगायचं झालं तर या पारंपरिक पद्धतीमध्ये फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसून येतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये राब ही पद्धत अत्यंत वेळखाऊ, कष्टप्रद आणि खर्चिक असून पर्यावरणासाठी सुद्धा मारक आहे. ज्या ठिकाणी शेतकरी राब भाजतात त्या ठिकाणी असलेले सेंद्रिय पदार्थ, उपलब्ध अन्नद्रव्ये तसेच पिकांना उपयुक्त असलेले सूक्ष्म जीवाणू हे जळून नष्ट होतात. त्यामुळे त्या ठिकाणी बी पेरल्यानंतर उगवून आलेल्या रोपांच्या मुळांना जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट झाल्यामुळे त्यांच्या वाढीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता ही कमी होते. तसेच राब पद्धतीमध्ये तयारीसाठी वर्षाचे कमीत कमी 4 महिने मनुष्यबळ हे गुंतून राहते आणि अशा तऱ्हेने मनुष्यबळ हे वाया जाते. तसेच राब या पद्धतीचा परिणाम होतो तो पर्यावरणावरती. कारण राब पद्धतीमध्ये आपण जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि बऱ्याच वेळा आंबा, काजू अशा पिकांच्या बागांना आगीसुद्धा लागण्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. राब न भाजताच जोमदार रोपे तयार करण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे गादी वाफा पद्धत. ही अतिशय फायदेशीर आणि उत्तम पद्धत आहे. तण नियंत्रणासाठी अलीकडे तणनाशकांचा वापर सुद्धा परिणामकारक असल्याचे आणि किफायतशीर असल्याचे निदर्शनास आलेले असून तसे तंत्र विकसित करण्यात आलेले आहे. आता कोकणामध्ये भाताची लागवड ही मुख्यत्वे खरीप हंगामात केली जाते. त्यामुळे हळव्या, निमगरव्या आणि पाणथळ ठिकाणी गरव्या जातींची लागवड ही केली जाते. तर भाताची लागवड रोपे तयार करून केली जाते. त्यासाठी भाताची निरोगी आणि सुदृढ रोपे हे या भात पिकाच्या अधिक उत्पादनाची गुरुकिल्ली आहे. एकूण भात उत्पादनाच्या 25% खर्च हा भात रोपवाटिका, त्याचं संगोपन आणि पुनर्लावणीवरती
होत असतो. हां. त्यासाठी मुख्य उत्पादनाचा पाया असलेल्या भात रोपवाटिकेचे व्यवस्थापन आपण सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करूनच केले पाहिजे. हां. भाताच्या चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या रोपांची आवश्यकता असते. त्यासाठी रोपवाटिकेपासूनच व्यवस्थापन केल्यास निरोगी रोपांची उपलब्धता होते. बरोबर. यासाठी आपण गादी वाफा पद्धत आणि रहू पद्धतीने रोप निर्मिती करू शकतो. हं. आता ज्या ठिकाणी आपण गादी वाफे तयार करणार आहोत त्या ठिकाणी आपण उंचवट्याची जागा निवडायची आहे आणि रोपवाटिकेच्या चहूबाजूंनी खोलगट चरी काढून द्यायची आहे. त्यामुळे जास्तीचं जे पाणी आहे त्याचा निचरा होण्यास आपणास मदत होईल आणि साहजिकच पेरणीनंतर त्या गादी वाफ्यावरती भाताच्या बियाण्यांचा जास्तीत जास्त रुजवा आपल्याला झालेला दिसून आढळून येईल. येईल. बरोबर. तर रोपवाटिकेचे क्षेत्र जे आहे ते आपण 2 वेळा आडवे उभे नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावयाचं आहे. हां. तसंच शेतामध्ये काही धसकटे किंवा काडी कचरा जो असेल तो एकत्र करून बाहेर काढून टाकावयाचा आहे. हां. तसेच प्रति गुंठा क्षेत्रास अर्धा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि जर गांडूळ खत उपलब्ध असेल तर गांडूळ खत हं. आपण त्या ठिकाणी जमिनीत मिसळून घ्यायचं आहे हं. आणि लावणी करावयाच्या 1 क्षेत्र रोपवाटिकेसाठी लागतं हं. हे आपण पक्क लक्षात ठेवायचं आहे शेतकरी बरोबर. बांधवांनी मुख्य करून. हं. म्हणजे 1 हेक्टर जर क्षेत्रावर लावणी करायची असेल म्हणजे 100 गुंठ्यावरती जर लावणी करायची असेल हं. तर आपल्याला 10 गुंठे क्षेत्रावरती रोपवाटिका ही तयार करावी लागेल. बरोबर. किंवा अजून सोपं आपल्या शेतकरी बांधवांना समजेल असं सांगायचं झालं तर हं. 10 गुंठे क्षेत्रावर जर लागवड करायची असेल शेतकरी बांधवांना तर हं. 1 गुंठे क्षेत्रावरती रोपवाटिका. रोपवाटिका करावी लागेल. बरोबर. भाताची रोपवाटिका गादी वाफे करून, सपाट वाफे करून, ओटे करून तसेच रहू पद्धतीने करून आपण रोपे पुनर्लागणीसाठी वापरू शकतो. हां. मशागत केलेल्या क्षेत्रामध्ये तळाशी 120 सेंटीमीटर तर वरती पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचे व जमिनीच्या उतारानुसार आवश्यक त्या लांबीचे गादी वाफे आपण तयार करावयाचे आहेत. प्रत्येक वाफ्यावरती प्रति गुंठा क्षेत्रास 1 किलो युरिया किंवा 2 किलो अमोनियम सल्फेट, हं. 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 800 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते आपण मातीत मिसळून घ्यायची आहेत. हां. आणि त्यानंतर वाफ्यावर रुंदी समांतर 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर हं. मार्करच्या सहाय्याने ओळी काढून 2 ते 2.5 सेंटीमीटर खोलीवरती आपण ते बी पेरायचं आहे हां. आणि त्यानंतर ते मातीने झाकून घ्यायचं आहे. बर. आता रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रति गुंठा क्षेत्रास 1 किलो युरिया खत आपण द्यावयाचं आहे. हं. तसंच गादी वाफ्यावर पेरणी केल्यामुळे मुळाजवळील जमीन जास्त भुसभुशीत राहते. हं. त्यामुळे ज्यावेळेस लावणीसाठी आपण रोपे उपटतो हं. त्यावेळी ते सोपं जातं बरं. आणि ओळीत पेरणी केल्यामुळे तण काढण्यासाठी म्हणजे बेंदणी करण्यासाठी आपल्याला सोयीचं जातं. हां. तसंच पेरणीनंतर खरीप हंगामात 20 ते 25 दिवसांनी हं. तर रब्बी उन्हाळी हंगामात 30 ते 35 दिवसांनी ही रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. हं. रोपांना 5 ते 6 पाने आली की आपण ती रोपे लावणीसाठी तयार झालीत असे समज आणि गादी वाफ्यावरून उपटण्यापूर्वी जर पाऊस नसेल तर हं. 1-2 दिवस भरपूर पाणी द्यावयाचं आहे आणि त्यानंतर रोपे जी आहेत ती पुनर्लागवडीसाठी आपण उपटायची आहे. हे अशा पद्धतीने भाताची रोपवाटिका आपण तयार करायची आहे. होय मॅडम. आता भाताच्या पेरणीसाठी कोणत्या जातींची निवड करावी? आता भात जातींची निवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हां. आपण सुरुवातीलाच बघितलं की जमिनीच्या प्रकारानुसार आपण हळव्या, निमगरव्या आणि गरव्या जातींची निवड करावयाची आहे. हं. आता तयार होणाऱ्या कालावधीनुसार अति हळव्या जाती, निमगरव्या जाती, गरव्या जाती असे प्रकार पडत असतात. हं. अति हळव्या जातींमध्ये रत्नागिरी 73, कर्जत 184 या जातींचा समावेश होतो आणि या अति हळव्या जातींचा कालावधी जो आहे तो 90 ते 105 दिवसांचा आहे. हां. तर हळव्या जातींचा कालावधी 106 ते 120 दिवसांचा असून
यामध्ये रत्नागिरी 1, रत्नागिरी 711, रत्नागिरी 24, कर्जत 4, कर्जत 3, पनवेल 2, संकरित जातींचा विचार केला तर सह्याद्री 2 व सह्याद्री 4 या जातींचा समावेश होतो. हां. तर निमगरव्या जातींचा कालावधी हा 121 ते 135 दिवस आहे. यामध्ये कर्जत 5, कर्जत 6, पालघर 1, पालघर 2, फोंडाघाट 1, पनवेल 1, पनवेल 3. तर संकरित जातींमध्ये सह्याद्री 1, सह्याद्री 3, जया, विक्रम या जातींचा समावेश होतो. हं. तसंच गरव्या जातींचा कालावधी हा 136 दिवसांपेक्षा जास्त असतो आणि या जातींमध्ये रत्नागिरी 3, रत्नागिरी 2, कर्जत 2, कर्जत 14 असे प्रकार पडतात. हं. त्यामुळे आपण आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार योग्य जातींची निवड करावयाची आहे आणि लागवड करावयाची आहे. सर, आजचा आपला तसा विषय बघितला तर भाताची रत्नागिरी 8 ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असं आपण म्हटलेलं आहे. तर हे खरं आहे का आणि याची कारणं काय आहेत? मॅडम, रत्नागिरी 8 मागील 4 ते 5 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेली भाताची जात असून या जातीची वैशिष्ट्य सांगायची झाली तर ही गरवा सुधारित वाणात मोडते. हं. रत्नागिरी 8 या भाताच्या पिकाचा कालावधी जो आहे तो 135 ते 138 दिवस आहे. या रत्नागिरी 8 भाताच्या दाण्याचा प्रकार जो आहे तो मध्यम ते बारीक असून या पिकाची उंची 100 ते 110 सेंटीमीटर आहे आणि रत्नागिरी 8 या भाताच्या जातीचे सरासरी उत्पन्न जे आहे ते 55 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर असे असून जे काही शेतकरी असे आहेत जे जास्तीत जास्त शेणखताचा किंवा गांडूळ खताचा वापर करतात हं. तर ते अगदी 60 क्विंटलपेक्षा जास्त सुद्धा उत्पादन त्यांना मिळू मिळत शकते. आहे. हां. याबरोबरच जो पेंढा जो आहे या पिकापासून मिळणारा हां. तो सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतो आणि चांगल्या दर्जाचा असल्यामुळे घरी कुटुंबातील सदस्यांना खाण्यासाठी भात हं. आणि जनावरांसाठी पेंडा असा दोन्ही दोन्ही उपयोग आहे. उपयोगी असल्या कारणाने शेतकरी जास्त या वाणास प्रतिसाद देत आहेत. हं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी 8 ही जात कडा रोगास मध्यम प्रतिकारक आहे. हं. त्यामुळे पेंढ्याची जी काही क्वालिटी आहे किंवा पेंढ्याचा जो दर्जा आहे तो टिकून राहण्यास अगदी राष्ट्रीय पातळीवर सुद्धा 6 राज्यांसाठी रत्नागिरी 8 या वाणाची शिफारस करण्यात आलेली आहे आणि पूर्वी जी सुवर्ण ही जात होती या जातीला पर्यायी वाण म्हणून रत्नागिरी 8 या वाणाकडे बघितलं जातं आणि या सर्व एकंदरीत कारणांमुळेच रत्नागिरी 8 ही जी भाताची जात आहे ती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी रत्नागिरी 8 ह्या भात जातीचे जे काही फायदे आहेत, त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत याविषयी सांगितलेलं आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात रत्नागिरी 8 या भात जातीची लागवड करण्याचा तुम्ही नक्की विचार करा, कारण ती अतिशय फायदेशीर अशी जात आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खरोखरच खूप चांगली माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. भात लागवडीचं सुधारित तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.